नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आवडेल असे चीज बॉल कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी साहित्य काय काय लागतं ते बघून घेऊया. तर इथे मी बटाटा उकडवून घेतलेला आहे, ब्रेड क्रम्स, तांदळाचे पीठ, कोथिंबीर, मीठ, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि इथे मी चीज घेतले आहे. इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी बटाटा आहे तो मी मॅश करून घेते. तर इथे तुम्ही बटाटा किसणीवरती किसून सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी चांगला हाताने मॅश करून घेते. तर हे बघा, इथे चांगला मॅश झाला आहे. आता यामध्ये मी ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालते. आता तांदळाचे पीठ घालते मी 2 चमचे आणि 2 चमचे मी ब्रेड क्रम्स घालते. ब्रेड क्रम्स आणि तांदळाचे पीठ घातल्याने चीज बॉल हे बाहेरून कुरकुरीत होतात. नुसते बटाट्याचे जर बाहेरील आवरण केले तर ते नरम पडते. तर इथे मी चांगले हाताने हे मॅश करून घेते. हे बघा, हे चांगले झाले आहे मॅश. आता आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची स्लरी तयार करून घेणार आहोत. तर इथे मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि यामध्ये मी थोडे पाणी घालते आणि याची मी चांगली स्लरी तयार करून घेते. हे बघा, इथे बघा, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशी मी याची एक स्लरी तयार केली आहे. एक गोळा घेतला आहे आणि त्याला मी थोडासा चपटा करून घेतला आहे. आता यामध्ये आपण चीजचा एक तुकडा घालूया आणि तो व्यवस्थित आपण गोल करून घ्यायचा आहे. चीज बॉल करताना काळजी घ्यायची आहे की बटाट्याचे आवरण हे एकदम पातळ करायचे नाही, म्हणजे चीज बॉल हे फ्राय करताना चीज मेल्ट होईल आणि बाहेर येईल. त्यामुळे ते व्यवस्थित असे सील करून घ्यायचे आहे. हे बघा, इथे मी व्यवस्थित असे सील करून घेतले आहे. असे तुम्ही करून घ्या. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. तर हे बघा, इथे सुद्धा हा चीज बॉल करून झाला आहे. असेच मी सर्व चीज बॉल करून घेते. तर हे बघा, इथे सर्व चीज बॉल माझे करून तयार आहेत. एक चीज बॉल घेऊया आणि स्लरीमध्ये घोळवून घेऊया. स्लरीमध्ये घोळवताना चमच्याचा वापर केल्याने आपले हात ओले होत नाहीत आणि ब्रेड क्रम्स हाताला लागत नाहीत, म्हणजे आपले हात एकदम सुके सुके आहेत बघा आणि खराबही झालेले नाही आहेत. असेच मी सर्व चीज बॉल आहेत ते मी तयार करून घेते आणि नंतर आपण फ्राय करून घेणार आहोत. तर आपण एका बाजूला तेल गरम व्हायला ठेवले आहे. हे बघा, आणि तेलही गरम झाले आहे. आता त्यामध्ये आपण एक एक चीज बॉल घालूया आणि फ्राय करून घेऊया. गॅस मी हा मीडियम ठेवलेला आहे आणि 3-4 मिनिट एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने 3-4 मिनिट असे आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे चीज बॉल फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, किती चीज बॉल असे छान असे झाले आहेत. हे बघा, इथे आता तयार आहे चीज बॉल. आता आपण काढून घेऊया. एका टिश्यू पेपरवरती काढते मी. हे बघा, इथे हे चीज बॉल तयार आहेत. हे चीज बॉल बाहेरून कुरकुरीत, आतून क्रीमी असे करायला पण अगदी सोपे आहेत. तर इथे मी सर्व करते. हे बघा, किती छान असा कलर आला आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तर यातील मी एक चीज बॉल तुम्हाला फोडून दाखवते. वाव, किती बाहेरून कुरकुरीत, आतून क्रीमी असे. हे बघा, किती छान असे चीज बॉल झाले आहेत. किती खायला खूप मजा येईल. तर असे तुम्ही चीज बॉल बनवा आणि करून खा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.